नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। सोमवारी रात्री पती 1:30 वाजता दुचाकीवर आपल्या पत्नीचा मृतदेह घेऊन जात होता। घरी गळा दाबून पत्नीला संपवल्यावर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जात होता, तेव्हा त्याला पोलिसांनी पकडलं। राकेश आणि त्याची पत्नी बबिता निसार यांच्यामध्ये जेवण करण्यावरून आणि घरात पैसे न दिल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता। नागपूर रेल्वे स्थानकात गर्दीचा गैरफायदा घेत प्रवाशांचे मौल्यवान सामान चोरणाऱ्या महिला चोरट्यांच्या टोळीचा नागपूर लोहमार्ग पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या प्रकरणात गुजरातच्या भावनगर येथील 4 महिलांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून जवळपास 1 लाख रुपयांचे चोरीचे सामान हस्तगत करण्यात आलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे, कारण येत्या 4 महिन्यात निवडणुका घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। त्यामुळे जवळपास 5 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई पुण्यासह विविध महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर पंचायत निवडणुका घेण्यास हिरवा कंदील मिळाला आहे। ऑनलाईन फसवणुकीतून अनेकांना लाखोंचा गंडा घालण्यात येतोय। त्यातच गुगलची मदत घेणाऱ्यांनाही फसव्या हेल्पलाईनच्या माध्यमातून चुना लागत असल्याची बाब समोर येत आहे। तक्रार नोंद करण्यासाठी कोड स्कॅन करण्याच्या बहाण्याने बँक खाते रिकामे होत आहे। फसव्या लिंक पासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना उद्या बुधवारी विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्याच्या उद्देशाने मॉक सिक्युरिटी ड्रिल्स राबवण्याचे निर्देश दिले आहेत। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त फडणवीस सरकारने प्रथमच अहिल्यानगरच्या चौंडीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन केले। आज बैठकीच्या निमित्ताने चौंडीला स्मृतीस्थळाच्या जतन आणि संवर्धन करण्यासाठी 681 कोटी रुपयांचा आराखडा मान्य केलाय। या निधीतून विविध प्रकारची कामं होतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। नागपूर शहराच्या मध्यवर्ती आणि ऐतिहासिक 0 माईल स्तंभाजवळ मंगळवारी सकाळी एका वृद्ध महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे। प्राथमिक तपासात महिलेवर अत्याचार झाल्याची आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे। ही घटना सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे। पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळासाठी 7 गावांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादनाची तयारी सुरू केली आहे। मात्र आम्हाला या प्रकल्पासाठी जमीन द्यायचीच नाही, आमच्या काळ्या आईचा लिलाव कसा करणार असा सवाल करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवलाय। त्याचवेळी शनिवारी झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांसह त्यांच्या मुलावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। मूल दत्तक घ्यायचंय तर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 3.5 वर्षे लागतात। या संत प्रक्रियेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत सुमोटो याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर केंद्र सरकारला सविस्तर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने जारी केले आहेत। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे। ही घटना पाचोरा तालुक्यातील देशमुखवाडी येथे घडली। आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव भावेश प्रकाश महाजन असे आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका कार्यकर्त्याने अजब असा प्रकार केला। या कार्यकर्त्याने स्वतःच्या रक्ताने अजित पवार यांचं पेंटिंग काढून ते अजित पवारांना भेट दिलं। या कार्यकर्त्याने स्वतःच्या रक्ताने अजित पवारांचे ब्लड पेंटिंग काढले असून ते अजितदादांना भेट दिली आहे। पुणे शहरातील राष्ट्रवादी युवकच्या उपाध्यक्षाने अजित पवारांचे हे ब्लड पेंटिंग काढले। देशात इंधन दरांबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात थेट 2 रुपयांची वाढ केली आहे। सामान्य नागरिकांमध्ये यामुळे इंधन महागण्याची भीती निर्माण झाली होती, मात्र सरकारने तात्काळ स्पष्ट केलं की या निर्णयाचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार नाही। राजकोट जिल्ह्यातील रिबडा गावातील रहिवासी अमित खुंट या तरुणाने बलात्काराचा आरोप झाल्यानंतर रविवारी रात्री त्याच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली। त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलंय की तो हनी ट्रॅप मध्ये अडकला होता आणि त्याच्या विरुद्ध बलात्काराची तक्रार देखील दाखल करण्यात आली होती। केदारनाथ चारधाम यात्रा सुरू होऊन काही दिवसच झाले आहेत। उत्तराखंड चारधाम यात्रेच्या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी वापरल्या जाणाऱ्या घोडे आणि खच्चरांमध्ये गंभीर आजाराचा धोका वाढलाय। यामुळे घोडे आणि खच्चर चालवण्यास 24 तासांची बंदी घालण्यात आली आहे। जिल्हा प्रशासनाने यात्रेकरूंना दांडी काठींसोबत पालखीची मदत घेण्याचे आवाहन केले। बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणी राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय।
या प्रकरणी नव्यानं गुन्हा दाखल करण्याची गरज नसून हे त्याचं FIR वर SITनं तपास करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं जारी केले. उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. अलीगडमधील एका हॉटेलच्या खोलीत एक शिक्षक आणि 8वीत शिकणाऱ्या एका मुलीचा मृतदेह आढळून आलाय. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार या दोघांनी एका हॉटेलमध्ये जाऊन विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं असल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका टेक इन्स्टिट्यूटमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या इन्स्टिट्यूटमधील एका विद्यार्थिनीने तिच्या रूममेटचे अंघोळ करतानाचे अश्लील व्हिडिओ बनवले आणि ते व्हिडिओ दिल्लीतील तिच्या प्रियकराला पाठवल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणात पोलिसांनी एका विद्यार्थिनीला अटक केली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात तर गेल्या काही दिवसांपासून सैन्य सराव सुरू आहेत. अशातच देशाची राजधानी नवी दिल्ली येथील पोलीस मुख्यालयात LRAD प्रणाली तैनात करण्यात आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारत कणखरपणे प्रत्युत्तर देईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी रविवारी लोकांना आश्वासन दिलंय आणि सांगितलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकांना जे हवंय तेच होईल. अपघातातील जखमींना वेळीच उपचार मिळावेत आणि प्राण वाचवावेत यासाठी केंद्र सरकारने कॅशलेस उपचार योजना आणली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि परिवहन मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. देशभरात अपघातातील जखमींना कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस उपचार मिळणार आहेत. जगातील बलाढ्य देशांपैकी एक असणाऱ्या रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन थेट भारतात येणार आहेत. एकीकडे भारत पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती असताना पुतीन यांनी भारतात येण्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करण्याच्या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना भारतात येण्यासाठी आमंत्रित केले होते. याच आमंत्रणाचा रशियाने स्वीकार केला असून याबाबतची माहिती रशियाचे राष्ट्राध्यक्ष कार्यालय क्रेमलिनने दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी सोमवारी जास्तीत जास्त संयम बाळगण्याचं आवाहन दोन्ही देशांना केलंय. यावर लष्करी उपाय हाच एक उपाय नाही असं ते म्हणाले आहेत. भारताने दहशतवादाविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली असून या लढाईला अमेरिकेनेही पाठिंबा दर्शवलाय. या लढाईसाठी अमेरिकेने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रयत्नांना मदत करण्यासाठी आवश्यक ती संसाधने पुरवली जातील असंही अमेरिकेने म्हटलंय. महाराष्ट्र राज्य मंडळाने इयत्ता 12वीचा निकाल केवळ 47 दिवसात जाहीर केला. यामुळे विद्यार्थी आणि पालक आनंदित झाले आहेत. विद्यापीठांनाही इतक्या कमी वेळेत निकाल देणं शक्य होत नाही. मंडळाने परीक्षांचे योग्य नियोजन करून हे यश मिळवलंय. या निकालामुळे पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया वेळेवर सुरू होतील. CBSE बोर्डाचा निकाल अजून बाकी आहे. राज्य मंडळाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. बँक ऑफ बडोदाने ऑफिस असिस्टंट पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईट bankofbaroda.in वर थेट लिंक मिळू शकेल. या भरती मोहिमेत संस्थेतील 500 पदे भरली जातील. नोंदणी प्रक्रिया 3 मे रोजी सुरू झाली असून 23 मे 2025 रोजी संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा अर्थात 12वीचा निकाल 5 मे रोजी जाहीर झालाय. 11 वाजता निकाल जाहीर करताना परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सविस्तर माहिती दिली. ज्या ठिकाणी कॉपीचे प्रकार घडले अशा 124 केंद्रांवर 336 कॉपी केसेस समोर आल्या. तर या सर्व केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करणार असल्याचे बोर्डाचे अध्यक्ष गोसावी यांनी स्पष्ट केले. वॉलमार्ट समर्थित फोन पेनं सोमवारी व्यापाऱ्यांसाठी मेड इन इंडिया स्मार्ट स्पीकर लॉन्च केलाय. हे वायरलेस स्पीकर युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसद्वारे प्राप्त झालेल्या पेमेंट्सची रिअल टाइम ऑडिओ अलर्ट्सद्वारे पडताळणी करतं. या डिव्हाइसमध्ये बिल्ट इन स्पीकर आहे आणि ते 21 भाषांमध्ये उपलब्ध आहे. हे स्मार्ट स्पीकर स्थानिक व्यापाऱ्यांच्या गरजांनुसार तयार केलं असून भारतातील डिजिटल परिवर्तनाला चालना देण्यासाठी योगदान देत आहे. स्विगी झोमॅटोकडून 10 मिनिटात किराणा वस्तू घरपोच दिल्या जातात. त्याच धर्तीवर ई-कॉमर्स क्षेत्रातील Amazonची द्रुत व्यापार सेवा सध्या बँगलोरमध्ये सुरू झाली असून महाराष्ट्रात देखील ही सेवा लवकरच सुरू होणे अपेक्षित आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केलाय. थलपती विजय मदुराई विमानतळावर पोहोचला तेव्हा त्यांच्या एका बॉडीगार्डने अचानक एका वृद्ध चाहत्यावर बंदूक रोखली तेव्हा मोठा गोंधळ उडाला.
सांगायचं झालं तर अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची सर्वत्र गर्दी जमली तेव्हा एका वृद्ध चाहत्यावर बॉडीगार्डने अचानक बंदूक रोखली. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. अमरावतीतून एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील राज्यस्तरीय कुस्तीपटूचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. कुस्तीपटूला अचानक उलट्या आणि पाय दुखण्याचा त्रास जाणवू लागला. तिची प्रकृती अधिक बिघडत असल्याचं पाहून नातेवाईकांनी तिला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. प्राप्ती सुरेश विघ्ने असं 22 वर्षीय कुस्तीपटू युवतीचं नाव आहे. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.